Hello student, good morning, Minate madam. Students, today we have to learn IUPAC nomenclature system of carbon compound. IUPAC nomenclature system म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. या युनियननी कार्बन कंपाऊंडचं सगळीकडे एकाच पद्धतीने नॉमेनकल्चर व्हावं अशा पद्धतीने एक सिस्टीम तयार केलेली आहे आणि त्या सिस्टीमला आयुपॅक नॉमेनकल्चर सिस्टीम असं म्हटलं जातं. आता जे हायड्रोकार्बन्स, मिलियन ऑफ हायड्रोकार्बन्स आहेत, तर ह्या हायड्रोकार्बनला एका विशिष्ट पद्धतीने नॉमेनकल्चर करून नामकरण करून एक सारखेपणा त्या नाव देण्यामध्ये आलेला आहे. तर त्याची एक सिस्टीम आहे. तर ती सिस्टीम म्हणजे कशा पद्धतीने आपण कुठल्याही हायड्रोकार्बनला नाव देऊ शकतो, ती सिस्टीम आज आपण अभ्यास करणार आहोत. देअर आर 3 युनिट्स इन द आयुपॅक नेम ऑफ एनी कार्बन कंपाऊंड. आयुपॅक नेम नाव देण्यासाठी कार्बन कंपाऊंडला तिथं 3 युनिट्स आहेत, पॅरेंट, सफिक्स आणि प्रेफिक्स. आता पॅरेंट म्हणजे काय, सफिक्स, प्रेफिक्स म्हणजे काय बघूया. दीज आर अरेंज इन द नेम ॲज फॉलोज. प्रेफिक्स असेल तर प्रेफिक्स हे पॅरेंटच्या अगोदर लावलं जातं आणि सफिक्स असेल तर सफिक्स हे पॅरेंटच्या नंतर लावलं जातं. आता प्रेफिक्स आणि सफिक्स कशा पद्धतीने आयुपॅक नेम दिलं जातं तर आपण बघणार आहोत. आयुपॅक नेम, आयुपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीम. तर नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये प्रेफिक, पॅरेंट आणि सफिक्स कशा पद्धतीने दिलं जातं बघूया आता. द स्टेप इन द आयुपॅक नॉमेनक्लेचर ऑफ द स्ट्रेट चेन कंपाऊंड आर ॲज फॉलोज. स्ट्रेट चेन असेल तर त्याचं नॉमेनकल्चर कसं केलं जातं. पहिल्यांदा जो हायड्रोकार्बन असतो त्या हायड्रोकार्बनचा काय करायचं, स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करायचा. ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द स्ट्रेट चेन कंपाऊंड. पहिली स्टेप काय आहे, तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करायचा कार्बन कंपाऊंडचा. त्यानंतर त्या स्टेपमध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ केल्यानंतर त्या कार्बन कंपाऊंड मध्ये किती कार्बन आहेत ते काउंट करायचे. काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम इन इट, देन राईट द पॅरेंट अल्केन. त्यांच्यामध्ये कार्बन किती आहेत मोजायचे. आता उदाहरणार्थ इथं बघा किती कार्बन आहेत, 1, 2. ते 2 कार्बन्स आहेत, इथे 2 कार्बन्स आहेत. आपण एक्झाम्पल बघूया. इथे किती कार्बन आहेत, 1, 2, 3, 4, 5 कार्बन आहेत. इथे किती कार्बन आहेत, 1, 2, 3, 4. म्हणजे पहिली स्टेप काय करायची, काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम. आता कार्बन ॲटम काउंट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जर समजा कार्बन 1 असेल तर त्याला आपण मिथ म्हणतो, 2 कार्बन असेल तर इथ म्हणतो, 3 कार्बन असेल तर प्रोप, 4 कार्बन असेल तर ब्यूट, 5 कार्बन असेल तर पेंट, 6 कार्बन असेल तर हेक्स म्हणतो, 7 असेल तर हेप्ट, 8 असेल तर ऑक्ट आणि 9 असेल तर नोन आणि 10 असेल तर डिक. तर कार्बन मोजायचे आणि त्यांना आपण हे नावं द्यायचे. त्याच्यानंतर बॉन्ड मोजायचे. बॉन्ड मोजून इन केस द कार्बन चेन ऑफ द कॉन्स्टंट कंपाऊंड कंटेन्स सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण ANE हा सफिक्स लावतो. डबल बॉन्ड असेल तर ENE सफिक्स लावतो. ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE. म्हणजे सिंगल बॉन्ड असेल तर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. डबल बॉन्ड असेल समजा तर आपण मिथेन, मिथीन, इथीन, प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन, हेक्झिन, हेप्टीन, ऑक्टीन, नोनिन, डिकिन. ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE सफिक्स लावतो आपण. मिथाईन, इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन, पेंटाईन, हेक्झाईन, हेप्टाईन, ऑक्टाईन, नोनाईन अँड डिकाईन. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे किती कार्बन आहेत, 2. आणि 2 असल्यामुळे आपण त्याला काय म्हणणार, इथ. आणि सिंगल बॉन्ड आहे कार्बनमध्ये. सिंगल बॉन्ड असेल तर ANE आणि म्हणून पॅरेंटचं नाव झालं इथेन. अशा पद्धतीने पहिल्या स्टेपमध्ये पॅरेंटचं नाव आपण नंबर ऑफ कार्बन आणि नंबर ऑफ बॉन्ड याच्यावरनं ठरवायचं. पहिली स्टेप समजली तुम्हाला. पहिल्या स्टेपचं अजून एक उदाहरण बघा. आता इथे किती कार्बन आहेत बघा, 3. 1, 2, 3. त्यामुळे 3 कार्बन म्हटल्यावरती प्रोप, 3 कार्बन म्हटल्यावर प्रोप
आणि सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE, त्यामुळे याचं नाव काय झालं, प्रोपेन. ही पहिली स्टेप झाली, पॅरेंटचं नाव ठरवायचं. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, इन सेकंड स्टेप, इफ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला कंटेन अ फंक्शनल ग्रुप, रिप्लेस द लास्ट लेटर E फ्रॉम द पॅरेंट नेम बाय द कंडेन्स नेम ऑफ द फंक्शनल ग्रुप ॲज द सफिक्स. बघा, म्हणजे जर त्या हायड्रोकार्बनमध्ये फंक्शनल ग्रुप जर असेल, आता हा OH हा फंक्शनल ग्रुप आहे, Cl हा फंक्शनल ग्रुप आहे, इथे Br फंक्शनल ग्रुप आहे. इफ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला कंटेन अ फंक्शनल ग्रुप जर असेल तर काय करायचं, रिप्लेस द लास्ट लेटर E फ्रॉम द पॅरेंट नेम. पॅरेंट नेम जो आहे, हा पॅरेंट नेम जो आहे, ह्या पॅरेंट नेमचा लास्ट E जो आहे तो काय करायचा, रिप्लेस करायचा, फंक्शनल ग्रुपच्या सफिक्सने रिप्लेस करायचा. म्हणजे फंक्शनल ग्रुप जर OH असेल, अल्कोहोल असेल, तर अल्कोहोलसाठी आता बघा लास्ट E रिप्लेस कशाने करायचा ते बघूया. कोणता फंक्शनल ग्रुप असेल तर कोणता सफिक्स लावायचा आणि प्रेफिक कधी लावायचा हे आपण या स्टेप नंबर 2 मध्ये बघूया. स्टेप नंबर 2 मध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिलेला असेल तर त्या स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच्या कंडेन्स नेमनी ईला काय करायचं, रिप्लेस करायचं. आता बघूया आपण कोणत्या फंक्शनल ग्रुपचा कंडेन्स नेम काय आहे. बघा, समजा हॅलोजन क्लोरो असेल, ब्रोमो असेल, आयोडो असेल, तर त्यांचं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनचं कंडेन्स नेम क्लोरो, ब्रोमो आणि आयोडो आहे. आता बघा, आता इथे उदाहरण बघा क्लोरीनचं. आता इथे क्लोरीन हा आहे मिथेन, हा इथेन आहे, पॅरेंट आहे इथेन, फंक्शनल ग्रुप काय आहे, फंक्शनल ग्रुप आहे Cl. मग Clला कंडेन्स नेम काय लावायचं आहे, क्लोरो लावायचं आहे. आणि इथं प्रेफिक काय येणार आहे, इथं प्रेफिक येणार आहे Clला प्रेफिक लावायचे क्लोरो. म्हणजेच समजा क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन असेल तर पॅरेंटच्या आधी त्यांचं कंडेन्स नेम लावायचं असतं, तर यांचं कंडेन्स नेम म्हणजे क्लोरो लावायचं. म्हणजेच इथं काय नाव येणार आहे, इथेन, आणि इथेनच्या अगोदर क्लोरो हा आपण प्रेफिक लावणार आहोत. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन असेल तर आधी पॅरेंटच्या आधी आपण प्रेफिक लावायचा असतो. हे झालं. मग ह्याचं नाव काय झालं, क्लोरो इथेन झालं. इथेन आणि क्लोरीनचा कंडेन्स नेम काय आहे, शॉर्टकट नेम आहे क्लोरो. कंडेन्स नेम म्हणजे शॉर्टकट नेम क्लोरो आहे. त्यामुळे इथे ब्रोमीन असेल तर ब्रोमो लावायचं. आता इथे बघा, हा कोण आहे, इथेन. मग इथेनच्या आधी प्रेफिक लावायचंय, कोणतं प्रेफिक लावायचंय, ब्रोमो, कारण Br आहे. तर इथे फंक्शनल ग्रुप Br असल्यामुळे प्रेफिक लावायचं आहे ब्रोमो. मग नाव काय झालं याचं, ब्रोमो इथेन असं नाव झालेलं आहे. जर समजा म्हणजे लक्षात आलं तुमच्या, क्लोरीन असेल तर क्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो लावायचं, आयोडीन असेल तर आयोडो लावायचं. पण हे तिन्ही क्लोरो, ब्रोमो, आयोडो काय करायचं, पॅरेंट नेमच्या आधी हे कंडेन्स नेम लावायचे. पण क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनच्या व्यतिरिक्त दुसरा फंक्शनल ग्रुप जर असेल, हे फंक्शनल ग्रुप जे असतील तर ह्या फंक्शनल ग्रुपचे जे कंडेन्स नेम आहे ते नंतर लावायचे, ते सफिक्स म्हणून लावायचे, हा प्रेफिक म्हणून लावायचा. ऑल आर द प्रेफिक, हे प्रेफिक म्हणून लावायचे तिघं, आणि हे ऑल आर द सफिक्स, हे सफिक्स म्हणून लावायचे. आता कसे बघा सफिक्स, जर OH असेल तर OHचा सफिक्स असणार आहे अल्कोहोल, तर ह्या अल्कोहोलचा कंडेन्स नेम काय, OL लावायचा. म्हणजे पूर्ण अल्कोहोल हे स्पेलिंग न लिहिता OL हे फक्त त्यामध्ये लावायचं. एक्झाम्पल बघा, CH3CH2 म्हणजे इथेन येणार आहे आणि त्याचा E रिप्लेस करायचा. इथं फंक्शनल ग्रुप कोण आहे, OH फंक्शनल ग्रुप असल्यामुळे OHचा कंडेन्स नेम, शॉर्टकट नेम काय आहे, कंडेन्स नेम म्हणजे शॉर्टकट नेम आहे OL. तर अल्कोहोल जर फंक्शनल ग्रुप असेल तर पॅरेंट नंतर आपण OL हे स्पेलिंग सफिक्स लावायचं. म्हणजे काय होणार आहे, ETHAN, ईला रिप्लेस करायचं, कोणी रिप्लेस करायचं, OLनी. म्हणजे ETHAN आणि ईच्या ऐवजी काय लिहायचं, OL लिहायचं, ईच्या ऐवजी OL लिहायचं, रिप्लेस करायचं ईला OLनी. जेव्हा अल्कोहोल असेल तर ईच्या ऐवजी OL लिहायचं, हा याला कंडेन्स नेम म्हणतात, शॉर्टकट नेम. तर मग हे वाचायचं कसं, इथेनॉल. आता जर समजा अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड म्हणजे CHOला
CHO साठी कोणतं कंडेन्स नेम वापरायचं? AL वापरायचं. कीटोन असेल CO साठी कोणतं कंडेन्स नेम वापरायचं? ONE हे कंडेन्स नेम वापरायचं. समजा कार्बोक्सिलिक ऍसिड असेल COOH असेल तर ऑइक ऍसिड OIC ऍसिड हे कंडेन्स नेम वापरायचं. इथर असेल ओला इथरच म्हणायचं, CO ला इस्टरच म्हणायचं. अमाइन जर ग्रुप असेल, फंक्शनल ग्रुप जर अमाइन असेल NH2 तर त्याला AMINE हे रिप्लेस करायचं ईच्या ऐवजी. म्हणजे फंक्शनल ग्रुपचं काय काम आहे? जर हायड्रोकार्बनमध्ये फंक्शनल ग्रुप असेल तर त्या हायड्रोकार्बनच्या पॅरेंटमध्ये जो ई असतो त्या ईला आपण त्या फंक्शनल ग्रुपच्या ह्या कंडेन्स नेमनी, कंडेन्स स्पेलिंगनी रिप्लेस करायचं. लक्षात घ्या, ईला OL ने रिप्लेस करायचं OH ग्रुप असेल तर, ईला AL ने रिप्लेस करायचं CHO ग्रुप असेल तर, ईला ONE ने रिप्लेस करायचं CO असेल तर, या ईला ऑइक ऍसिडने रिप्लेस करायचं COOH असेल तर, आणि ईला O ने रिप्लेस करायचं इथर असेल तर, आणि ईला COO ने रिप्लेस करायचं इस्टर असेल तर. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण करायचं. आणि NH2 असेल तर अमाइनने रिप्लेस करायचं. आता याच्यामध्ये अजून एक तिसरी स्टेप आहे. ही तिसरी स्टेप प्रत्येक वेळेस वापरली जात नाही. ही कधी वापरली जाते? जर फंक्शनल ग्रुप त्या हायड्रोकार्बनच्या पहिल्यांदा किंवा शेवटी लागलेला नसतो, तो मध्येच कुठल्या तरी कार्बनला जॉईन झालेला असतो. फॉर एक्झाम्पल बघा, जर फंक्शनल ग्रुप हायड्रोकार्बन मधल्या कुठल्या तरी मधल्याच कार्बनला जेव्हा जॉईन झालेला असतो, इथे बघा इथे आहे, त्यानंतर इकडे मध्येच तो कुठेतरी जेव्हा जॉईन झालेला असतो तेव्हा आपण तिसरी स्टेप यूज करायची असते. तिसरी स्टेप आता इथे नाही, तिथे दिसते फक्त. मध्येच कुठेतरी जेव्हा जॉईन झालेला असतो तेव्हा आपण ती तिसरी स्टेप यूज करायची. हे बघा, इथे दुसऱ्या कार्बनला जॉईन झालेला आहे, इथे पण दुसऱ्या कार्बनला जॉईन झाला, इथे तिसऱ्या कार्बनला जॉईन झालेला आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेस फंक्शनल ग्रुप हा मध्ये पहिल्या किंवा शेवटच्या कार्बनला जॉईन झालेला नसून मधल्याच कुठल्या तरी कार्बनला जेव्हा जॉईन झालेला असतो तेव्हा ही तिसरी स्टेप यूज करायची असते. ही तिसऱ्या स्टेपमध्ये काय करतात तर नंबर द कार्बन ॲटम इन द कार्बन चेन फ्रॉम वन एंड टू अदर. आपण त्या कार्बनला काय करायचे? नंबर द्यायचे, नंबरिंग द्यायचे. आणि आता बघा इथे 1 2 3 4 5 आपण नंबर दिले बघा. 1 2 3 4 5 डावीकडून उजवीकडे पण, आणि उजवीकडून पण नंबर द्यायचे 1 2 3 4 5. मग इथून नंबर दिले तर याला 4 नंबर मिळतोय, आणि इकडनं नंबर दिला तर याला 2 नंबर मिळतो. तर यातला कमी नंबर कोणता आहे? 2. मग ह्या फंक्शनल ग्रुपला, या हायड्रोकार्बनला 2 नंबर द्यायचा. म्हणजे नंबरिंग टू कार्बनला कोणता नंबर द्यायचा? 2. 4 आणि 2 मधला लहान नंबर निवडायचा. तर हे आपण IUPAC नेम शिकत असताना हे परत एकदा रिवाइज करणार आहोत. आता आपण वेगवेगळ्या हायड्रोकार्बन घेऊन त्यांचे नोमेनक्लेचर कसं केलं जातं, नोमेनक्लेचर ते आपण बघणार आहोत. एक एक कार्बन घेऊयात आपण आणि त्याला कशी नावं दिली जातात ते पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप म्हणजे प्रेफिक्स किंवा सफिक्स देणे, पॅरेंट तयार करणे, आणि दुसरी स्टेप म्हणजे फंक्शनल ग्रुपचा कंडेन्स नेम देणे, आणि तिसरी स्टेप म्हणजे नंबरिंग टू कार्बनला नंबर देणे. अशा पद्धतीने 3 स्टेप करायच्या आहेत. आता इथे पहा, CH3 CH2 OH याचं नाव आपण तयार करणार आहोत. CH3 CH2 OH याला आपण काय करणार आहोत तर IUPAC नेम देणार आहोत. पहिल्यांदा कार्बन मोजा. नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 1 2. तर नंबर ऑफ कार्बन 2 असल्यामुळे आपण इथं काय करतो, काय नाव देतो त्याला? नंबर ऑफ कार्बन 2 म्हणजे इथं ETH. बॉन्ड काय? कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड असेल तर तुम्हाला माहिती आहे की स्पेलिंग मध्ये ANE असतं, इथेन. म्हणून हे काय नाव झालं? इथेन नाव झालं. मग हे इथेन काय आहे? पॅरेंट आहे. पॅरेंट. मग पॅरेंट कोण आहे? इथेन. बघा, म्हणजे पॅरेंट शोधणं किती सोपं आहे. ही पहिली स्टेप झाली. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं तर फंक्शनल
फंक्शनल ग्रुप कोणता आहे तो बघायचा. आता इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे, OH. तर इथे फंक्शनल ग्रुप इज अ OH. आता OH जर फंक्शनल ग्रुप असेल तर आपण काय करतो, सफिक्स लावतो. माहिती आहे आपल्याला की फक्त क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असेल तर प्रेफिक लावायचं, बाकी हे 3 सोडून कोणी असेल तर सफिक्स म्हणजे पॅरेंटच्या नंतर आपण यांचा शॉर्टकट नेम लावायचं. तर फंक्शनल ग्रुप OH असल्यामुळे इथे येणार आहे सफिक्स. आता सफिक्स काय येणार आहे, OH साठी सफिक्स कोण आहे, OL. तर हा याचा काय आहे, सफिक्स आहे OL. हा, आता नंबरिंग टू कार्बन, कार्बनला नंबर देणे, नंबरिंग टू कार्बन. आता तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की जर फंक्शनल ग्रुप हायड्रोकार्बनच्या शेवटी किंवा अगोदर लावलेला असेल तर याला एकच नंबर मिळतो. याला काय नंबर मिळतो, 1. त्यामुळे 1 नंबर लिहून टाकायचा आणि मग नंतर आपण काय करणार आहोत, त्यांचं IUPAC नेम, ह्या तिघांवरनं आपण नाव तयार करायचं, पॅरेंट, सफिक्स आणि नंबरिंग टू कार्बन. तर IUPAC नेम काय असणार आहे याचं बघा. आता काही नाही, पॅरेंट जो आहे त्या पॅरेंटला लिहायचं ETHAN, मात्र हा जो ई आहे तो रिप्लेस करायचा. कशाने रिप्लेस करायचा, या सफिक्सनी. ईला रिप्लेस करायचं ओल. 1 नंबर असल्यामुळे 1 नंबर द्यायची आवश्यकता नाही. तर हा आपल्याला इथेनॉल वाचताना आपण ऑल वाचायचं. हा, अशा पद्धतीने आपण हे नाव दिलेलं आहे. आता आपण बघूया दुसरं. बघा आता इथे मी CH3 CH2 Cl. आता बघा कार्बन किती आहेत, नंबर ऑफ कार्बन इज 2. त्यामुळे काय येणार आहे, ETH. सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE. त्यामुळे पॅरेंट काय येणार आहे, इथेन. हा काय झाला आपला, हा झाला आपला पॅरेंट. ओके. आता बघा फंक्शनल ग्रुप कोणता आहे, Cl. फंक्शनल ग्रुप जर Cl असेल तर याचं कंडेन्स नेम काय आहे, याचं कंडेन्स नेम आहे क्लोरो. पण क्लोरो असल्यामुळे प्रेफिक लावायचा आहे. त्यामुळे इथे काय करायचं आहे, इथे लावायचे प्रेफिक. प्रेफिक कुठे लावायचा, तर प्रेफिक काय असणार आहे, क्लोरो. तर हा क्लोरो कुठे लावायचा, तर पॅरेंटच्या अगोदर लावायचा. प्रेफिकचा अर्थच तुम्हाला माहिती आहे की तो अगोदर असतो. आता क्लोरीन हा फंक्शनल ग्रुप आपल्या शेवटी जोडलेला आहे, कार्बनच्या शेवटच्या कार्बनला. त्यामुळे याला नंबर काय येणार आहे, 1 नंबर येणार. नंबरिंग टू कार्बन येणार आहे 1, असा 1 नंबर येणार आहे. आणि मग आता नाव काय झालं आपलं, इथेन. आणि इथेनच्या अगोदर लावायचं क्लोरो इथेन हे नाव झालं, IUPAC नेम. आता इथे बघा Br सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. पहिली स्टेप काय, नंबर ऑफ कार्बन, काउंट द नंबर ऑफ कार्बन. नंबर ऑफ कार्बन इज 1 2. देअरफॉर इथ अँड सिंगल बॉन्ड देअरफॉर ANE अँड देअरफॉर पॅरेंट इज इथेन. पॅरेंट काय झाला, इथेन झाला. आता इथे फंक्शनल ग्रुप कोण आहे, फंक्शनल ग्रुप इज Br. आणि फंक्शनल ग्रुप Br असल्यामुळे इथे काय येणार आहे, प्रेफिक. आणि प्रेफिक काय असणार आहे, प्रेफिक असणार आहे ब्रोमो. प्रेफिक आहे आपला ब्रोमो. ओके. आता पहिल्या कार्बनला हा जॉईंट आहे, त्यामुळे नंबरिंग टू कार्बन 1 येणार आहे. आता IUPAC नेम काय येणार आहे, तर आपला जो पॅरेंट आहे या पॅरेंटच्या अगोदर ब्रोमो शब्द लावायचा, ब्रोमो इथेन. तेव्हा ई रिप्लेस करायचा नाही. तर हा झाला आपला IUPAC नेम. तुमच्या लक्षात आलं, IUPAC नेम देताना आधी पॅरेंट शोधून काढायचा, नंतर फंक्शनल ग्रुपचा कंडेन्स नेम शोधायचं. फंक्शनल ग्रुप कोणता आहे ते बघून त्यांचा कंडेन्स नेम शोधायचा आणि हे जे कंडेन्स नेम आहे ते रिप्लेस करायचे. आता आपण फोर्थ एक्झाम्पल पाहूया. फोर्थ एक्झाम्पलमध्ये बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 CHO. आता इथे पहिली स्टेप काय, काउंट द नंबर ऑफ कार्बन. नंबर ऑफ कार्बन इज इक्वल टू बघा 1 2 3. हा पण कार्बन आहे त्यामुळे हा पण काउंट करायचा. 1 2 3. त्यामुळे 1 2 3 असल्यामुळे 3 कार्बन असल्यामुळे आपला जो पॅरेंटचा नेम काय असणार आहे, नंबर ऑफ कार्बन इज 3 देअरफॉर PROP प्रोप. सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE देअरफॉर पॅरेंट इज प्रोपेन. पॅरेंट काय झाला आपला, प्रोपेन झाला, सिंगल बॉन्ड असल्यामुळे. आता इथे फंक्शनल ग्रुप कोण आहे, CHO. मग फंक्शनल ग्रुप जर CHO असेल तर त्याचं कंडेन्स नेम काय असतं बघूया आपण. CHO बघा, CHO त्याचं कंडेन्स नेम आहे AL. फंक्शनल ग्रुप इज CHO देअरफॉर सफिक्स काय लावायचं आपल्याला, AL.
AL हा सफिक्स लावायचा. तो कुणाला रिप्लेस करायचा? तर ई, आपल्या पॅरेंटच्या ईला रिप्लेस करायचा. ह्या याला आपण रिप्लेस करणार आहोत. आणि नंबरिंग टू कार्बन 1 कारण की शेवटी जोडलेला आहे. आता इथे आयुपॅक नेम काय असणार आहे? आधी पॅरेंटचं नाव लिहून घ्यायचं, त्याचा ई नाही लिहायचा आणि ईच्या ऐवजी आपण सफिक्स लावायचा आहे AL. मग आयुपॅक नेम झालेला आहे प्रोपेनॉल. ओके. आता बघा 5वं एक्झाम्पल बघूया आपण. 5व्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे CH3COOH. आता याच्यामध्ये किती कार्बन आहेत? नंबर ऑफ कार्बन इज 1 and 2. नंबर ऑफ कार्बन इज 2 and therefore नेम इज ETH, इथ. आता सिंगल बॉन्ड आहे कार्बन कार्बनमध्ये, त्यामुळे इथे येईल ANE. आता त्याच्यामुळे पॅरेंट काय असणार आहे? इथएन, म्हणजे इथेन हा आपला पॅरेंट झाला. आता इथे फंक्शनल ग्रुप कुठला आहे? फंक्शनल ग्रुप इज COOH. आता COOH असल्यामुळे सफिक्स लावायचा आपल्याला. तर सफिक्स काय लावायचा? COOH ला COOH ला सफिक्स आहे ऑइक ऍसिड. ऑइक ऍसिड हा जो शब्द आहे तो कुणाला रिप्लेस करायचा? तर ई ला रिप्लेस करायचा. ऑइक ऍसिड हा आपला काय आहे? सफिक्स. म्हणजे आयुपॅक आणि नंबरिंग टू कार्बन 1च देणार आहोत आपण, कारण की हा शेवटी जोडलेला आहे. नंबरिंग टू कार्बन इज 1. आता आयुपॅक नेम काय असणार आहे? इथेन, ई ला रिप्लेस करायचं ऑइक ऍसिडनी. तर इथेनॉइक ऍसिड. तर हे काय झालं? आयुपॅक नेम झालं इथेनॉइक ऍसिड. ओके, हे झालं त्याचं इथेनॉइक ऍसिड. आता आपण तिसरं बघूया. CH3NH2. number of carbon is 1 and single bond and therefore parent is methane. Methane is a parent. Functional group is NH2. NH2 functional group आहे, त्यामुळे त्याचा सफिक्स काय असणार आहे? त्याचा सफिक्स असणार आहे NH2 चा AMINE. अमीन. अमीन हा त्याचा फंक्शनल ग्रुप असणार आहे. अमीन. नंबरिंग टू कार्बन इज 1 कारण पहिल्याच कार्बनला NH2 जोडलेला आहे. आता याचं आयुपॅक नेम लिहिताना काय करणार आहोत आपण? मिथेनचा ई रिप्लेस करायचा. कशाने रिप्लेस करायचा? तर अमीनने रिप्लेस करायचा. तर METHAN ई ला रिप्लेस केलं AMINE. तर हे काय झालं नाव? मिथेनामीन. मिथेनामीन हे त्याचं काय झालं? आयुपॅक नेम झालेलं आहे. मिथेनामीन. ओके. आता आपण बघूया पुढचं. CH3 CHOH CH3. आता इथे बघा नंबर ऑफ कार्बन इज 1 2 3. प्रोप, सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE, त्यामुळे पॅरेंट इज प्रोपेन. आता इथे फंक्शनल ग्रुप काय आहे? OH. फंक्शनल ग्रुप हा OH आहे, त्यामुळे सफिक्स काय असणार आहे? OH चा OL. OL इज अ सफिक्स. आता इथे नंबरिंग टू कार्बन. तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की फंक्शनल ग्रुप जर पहिल्या किंवा शेवटच्या कार्बनला जोडलेला नसेल आणि मध्येच कुठेतरी मधल्याच कुठल्या तरी कार्बनला जोडलेला असेल तर नंबरिंग देताना डावीकडून उजवीकडे नंबर देत जा आणि उजवीकडून डावीकडे असे 2 वेळा नंबरिंग करायचं. आता आपण समजा इथून नंबर दिलं CH3 याला 1, या कार्बनला 2, या कार्बनला 1. डावीकडून उजवीकडे आपण नंबर देत गेलो. आता उजवीकडून देऊया. या कार्बनला 1, या कार्बनला 2 आणि या कार्बनला 1. म्हणजे जर समजा डावीकडून उजवीकडे दिलं तर OH कोणत्या कार्बनला जोडलाय? दुसऱ्या. आणि उजवीकडून डावीकडे मोजत गेलो तर OH कोणत्या कार्बनला जोडलेला आहे? दुसऱ्या. तर हे दोन्ही वेळेस 2 नंबर आहे. या दोघांमधला लहान नंबर चूज करायचा, पण आता इथे दोन्ही नंबर सेम आहे, त्यामुळे आपला नंबरिंग टू कार्बन काय येणार आहे? 2 येणार आहे. म्हणजे फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनचा नंबर इथं द्यायचा असतो आणि तो डावीकडून उजवीकडे मोजत जायचा, उजवीकडून डावीकडे मोजत जायचा आणि त्यामधला जो कमी नंबर आहे तो लिहायचा असतो. तर आपला इथे या उदाहरणामध्ये आपला नंबरिंग टू कार्बन आहे 2. आता आपल्याला बघा आपला पॅरेंट नेम आहे प्रोपेन, सफिक्स आहे OL आणि नंबरिंग आहे 2. आता आयुपॅक नेम काय येईल? तर आयुपॅक नेम येईल प्रोपेन, नंतर -2,
नंतर डॅश OL, प्रोपेन टू ओल. वाचताना पण असंच वाचायचं, प्रोपेन टू ओल. इथे ईला रिप्लेस करायचं नाही. ओके, आता आपण बघूया हे 9th एक्झाम्पल. आयुपॅक नेम समजलं ना तुम्हाला. इथे पॅरेंट, नंबर आणि त्याच्यानंतर काय करायचं, सफिक्स द्यायचं. आता इथे बघा, नंबर मोजा कार्बनचे 1 2 3 4 5. हे किती कार्बन झाले, 5 कार्बन. जर 5 कार्बन असतील आणि सिंगल बॉन्ड असेल तर काय नाव येणार आहे 5 कार्बनला, पेंट. त्यामुळे पेंटेन हे आपलं पॅरेंट झाला. आता फंक्शनल ग्रुप कोणता आहे, क्लोरीन. क्लोरीन इज अ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप इज क्लोरीन. आता क्लोरीन असल्यामुळे इथे सफिक्स येणार नाही, इथे काय येणार आहे, प्रेफिक येणार आहे, प्रेफिक. मग प्रेफिक काय असणार आहे आपला, तुम्हाला माहिती आहे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असेल तर प्रेफिक लावतात. तर प्रेफिक काय असणार आहे आपला क्लोरीनसाठी, क्लोरो. तर क्लोरो इज अ प्रेफिक. आता नंबरिंग टू कार्बन. नंबरिंग टू कार्बन, कार्बनला नंबर देत चला. समजा इकडनं नंबर दिला 1 2 3 4 5, 4 नंबर असेल. समजा इकडनं नंबर दिला 1 2 3 4 5, म्हणजे इकडनं चौथा नंबर येतो आणि इकडनं दुसरा नंबर येतो. 4 आणि 2 मध्ये लेस नंबर कोण आहे, 2. तर याला नंबरिंग कुठला द्यायचा, 2 नंबर दे. नंबरिंग टू कार्बन इज 2. आता आपण नाव तयार करूया. पेंटेन. पेंटेनला कोणता आपल्याला क्लोरो काय लावायचा, प्रेफिक लावायचा आहे. प्रेफिक म्हणजे पेंटेनच्या अगोदर लावायचा आहे आणि क्लोरोच्या अगोदर नंबर द्यायचा आहे. म्हणजे 2 क्लोरो पेंटेन, 2 क्लोरो पेंटेन हे झालं आयुपॅक नेम. लक्षात घ्या, नंबरिंग जे आहे ते फंक्शनल ग्रुपच्या आधी लावायचं असतं. फंक्शनल ग्रुप क्लोरो असेल तर त्याच्या आधी 2 नंबर येईल, 2 क्लोरो येईल. आणि 2 क्लोरो हा प्रेफिक असल्यामुळे त्याच्यानंतर पेंटेन येईल. 2 क्लोरो पेंटेन हा आयुपॅक नेम झाला. ओके, आता इथे बघूया आपण पुढचं. बघा मोजा इथे 1 2 3 4 5. 5 असल्यामुळे इथं पेंट येईल आणि सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. त्यामुळे ANE. तुम्ही म्हणाली इथे डबल बॉन्ड आहे, पण हा डबल बॉन्ड कार्बन कार्बनचा नाहीये. कार्बन कार्बनमध्ये जर डबल बॉन्ड असेल तर आपण ENE घ्यायचं. इथं आपण ANEच घ्यायचं, कारण की सिंगल बॉन्ड आहे प्रत्येक कार्बनमध्ये. त्यामुळे आपलं पॅरेंटचं नाव काय आलंय, पेंटेन. पेंटेन इज अ पॅरेंट्स नेम. आता इथं फंक्शनल ग्रुप कुठला लावलेला आहे, तर C डबल बॉन्ड O. C डबल बॉन्ड O हा आपला फंक्शनल ग्रुप आहे. मग फंक्शनल ग्रुपमध्ये बघा, बघा C डबल बॉन्ड O म्हणजे CO. CO इज अ. मग आपण इथे सफिक्स काय लावतो, ONE. मग आपला इथे सफिक्स आलेला आहे ONE. ओके, हा. आता नंबर देऊया आपण. आता हा जो CO लावलेला आहे तो मध्येच आपण घेतलेला आहे, मधल्याच कार्बनला. त्यामुळे इथं काय येणार आहे, इथून नंबरिंग दिला आपण 1 2 3 4 5. आणि जर समजा इकडनं आपण नंबर दिला तर काय येणार आहे, 1 2 3 4 5. त्यामुळे बघा आता इथे इथे येणार आहे सेकंड नंबर. त्यामुळे हा 2 नंबर येईल. त्यामुळे काय झालं नंबरिंग, पेंटेन टू ओन हे इथं नाव येणार आहे. पेंटेन टू ओन असं याचं नाव येणार आहे. आता हे बघा CH2 डबल बॉन्ड CH2. कार्बन मोजा, नंबर ऑफ कार्बन इज 2. त्यामुळे नाव येणार आहे ETH. सिंगल बॉन्ड असल्यामुळे ENE. त्यामुळे पॅरेंट असणार आहे इथिन. इथिन हा आपला पॅरेंट आहे. बरं, इथं कुठं फंक्शनल ग्रुप आहे का, नो फंक्शनल ग्रुप. देअरफॉर नो सफिक्स. नंबरिंग टू कार्बन नो येणार आहे. आपलं जे नाव येणार आहे ते काय येणार आहे, ETHENE. हा आपला हायड्रोकार्बन आहे, इथिन. इथे फंक्शनल ग्रुप नाहीये, त्यामुळे फंक्शनल ग्रुप नाही. नंबरिंग टू कार्बन पण नाही. आता हे बघा HCCH. इथे कार्बन किती आहेत, 1 2 कार्बन, 2 कार्बन असल्यामुळे ETH. आणि ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे YNE. ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे YNE. त्यामुळे पॅरेंट काय येणार आपला, इथाईन. इथाईन इज अ पॅरेंट.
इथाईन हा आपला पॅरेंट असणार आहे. आता फंक्शनल ग्रुप नाही, नंबरिंग टू कार्बन नाही, त्यामुळे आपलं नाव काय असणार आहे? इथाईनच असणार आहे. इथाईन इज द नेम ऑफ द गिव्हन हायड्रोकार्बन. आता इथे बघा CH3COOH कार्बन मोजा 1 2, कार्बन 2 आहे ETH आणि सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे ANE, त्यामुळे इथेन हा आहे आपला पॅरेंट. आता या पॅरेंटला कोणता फंक्शनल ग्रुप जोडलाय? COOH. तर त्याचा सफिक्स काय आहे? ऑइक ऍसिड. ऑइक ऍसिड इज अ सफिक्स. त्यामुळे नंबरिंग टू कार्बन तर 1च येणार आहे. त्यामुळे इथे काय नाव काय येणार आहे? इथेन. इथेन ई रिप्लेस करायचा ऑइक ऍसिडनी. इथेनॉइक ऍसिड हा आपला आयुपॅक नेम असणार आहे. जेवढी जास्तीत जास्त उदाहरणं आपण करू तर तेवढं आपल्याला जास्त प्रॅक्टिस होईल आणि कुठलाही हायड्रोकार्बन आला तरी आपण त्याचं नाव तयार करू शकतो. आता इथे बघा CH3OH. आता आपण फास्ट घेऊया. कार्बन किती? 1, त्याच्यामुळे मिथ, सिंगल बॉन्ड मिथेन, हा झाला मिथेन. हा आहे OH म्हणजे OL, मिथेन OL म्हणजे मिथेनॉल. आता बघा कार्बन किती आहेत? 1 2, म्हणजे हा आहे इथेन OH. OH म्हणजे OL, इथेनॉल. फास्ट घेऊ आपण जास्तीत जास्त उदाहरण होण्यासाठी. आता इथे बघा CH3C किती कार्बन आहेत? 2 कार्बन. 2 कार्बन असल्यामुळे इथ, सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE इथेन आणि याला CHO जोडलाय. CHO म्हणजे काय? तर AL. CHO म्हणजे AL तुम्हाला माहिती आहे. CHO म्हणजे AL. तर AL असेल तर ह्याचं काय होईल? इथेन AL म्हणजे इथेनॉल. हे कसं वाचायचं? इथेनॉल. OH असता तर इथेनॉल झालं असतं, पण AH म्हणून इथेनॉल. इथेनॉल आणि इथेनॉल मध्ये फरक आहे पहा. आता इथे कार्बन किती आहेत? 1 2 3, त्यामुळे हा काय येणार आहे? प्रॉप. सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE. प्रोपेन. प्रोपेन इज अ पॅरेंट. बरं, याला कोणता फंक्शनल ग्रुप जोडलाय? CO. CO इज अ फंक्शनल ग्रुप आणि त्यामुळे ONE. ON इज अ फंक्शनल ग्रुप. कंडेन्स नेम प्रोपेन ONE म्हणजेच. आणि कुठे जोडलं आहे? 2 नंबरला, त्यामुळे हे काय येणार आहे? प्रोपेन 2-ON. प्रोपेन 2-ON. लेट अस सी द नेम ऑफ CH3CO, CH2, CH3. First count the number of carbon. How many carbon is there? 1 2 3 4. Number of carbon is equal to 4. Therefore, and there is a single bond in carbon-carbon, single bond, single bond, single bond. Number of carbon is 4 and there is single bond. Therefore, name of parent is butane. 4 ला काय आहे? ब्यूट. सिंगल बॉन्डला ANE. Therefore, parent is butane. Now, what is functional group? Functional group is CO. Functional group is CO and therefore suffix of CO. Suffix of CO is ONE. Suffix is ONE. Now numbering to carbon, there is some functional group attached. Functional group attached in middle. CH3 single bond CO and single bond CH2. Give the number. The number of carbon is 1 2 3 4. Left to right this number. Now right to left. 1 2 3 4. Which number have functional group? Functional group having number 2 and 3. Which is the less number? There is less number is 2. Therefore numbering to carbon is 2. आपण डावीकडून उजवीकडे नंबर देत गेलो 1 2 3 4 आणि उजवीकडून डावीकडे 1 2 3 4. तर आपल्या फंक्शनल ग्रुपला जो नंबर येतो आहे तो काय नंबर येतोय? 2. Therefore numbering to carbon is 2. Now parent name is butane. फंक्शनल ग्रुपचा सफिक्स आहे ONE. कार्बनचा नंबर आहे 2 and therefore IUPAC name is parent name, then number and then suffix. Parent name is butane 2ONE.
This is the number. This is the IUPAC name. Now let us see the ethylamine. CH3, CH2, NH2. Number of carbon is equal to 1, 2. Number of carbon is equal to 2. And there is a single bond in carbon. Carbon is single bond. And therefore parent name is, number of carbon la eth. Carbon is, parent name is ethane. Now which is a functional group? Functional group is NH2. And therefore suffix of NH2 is, NH2 चा suffix आहे AMINE, amine. Suffix is amine. Where the functional group attach? Functional group attached in the last. And therefore number of carbon is 1, 2. 1, 2. And therefore number is 1. Numbering to carbon is 1. Now IUPAC name is ethane amine. E replace करायचा amine ला. Ethane E replace केला amine ला. Ethanamine is the IUPAC name. Now see the next example. CH3, single bond CH, single bond CH, single bond Cl. How many carbon is there? There is 3 carbons. 1, 2, 3. There is a single bond in carbon. Number of carbon is 3 and there is single bond. Therefore parent name is prop. Parent name is prop. Propane. Single bond असल्यामुळे आपण हे घेतोय. Propane. Now which is a functional group? There is attached. Functional group is chlorine. आता क्लोरीनला काय असतं? क्लोरीनला प्रेफिक असतं. प्रेफिक काय लावतो आपण? क्लोरो. देर इज अ प्रेफिक क्लोरो. नंबरिंग टू कार्बन. क्लोरीन कुठे जोडलेला आहे? तर चेनच्या लास्टला म्हणजे फर्स्ट कार्बनला. and therefore numbering to carbon is 1. Numbering to carbon is 1. Now which is a name, IUPAC name. आपण इथं प्रोपेन आहे. प्रोपेनला क्लोरो हा आपण प्रेफिक लावणार आहोत. प्रेफिक म्हणजे प्रोपेनच्या अगोदर. मग अगोदर क्लोरो मग प्रोपेन. क्लोरो प्रोपेन. क्लोरो प्रोपेन इज अ IUPAC name. Now let us see the next example. CH3 single bond CH2 single bond CH2 single bond CH3. Now number how many carbon is there? There is 1, 2, 3, 4 carbon. And there is single bond in carbon. And therefore parent name is 4 ला काय नाम आहे? Name आहे butane. Parent name is butane. There is no any carbon, no any functional group. There is no functional group. Therefore is there in no numbering. And therefore this is the which hydrocarbon? This is the hydrocarbon is butane. IUPAC name is butane. कारण की इकडे कार्बनची संख्या 4 आहे. सिंगल बॉन्ड आहे. त्यामुळे इथे ब्युटेन हे आलंय. फंक्शनल ग्रुप कुठलाही नाहीये आणि फंक्शनल ग्रुप अटॅच होणार नाहीये याला. म्हणून हे काय IUPAC नेम याचं काय राहणार आहे? ब्युटेन राहणार. नाउ लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. CH3 CHOH CH3. Now there is how many carbon? There is 3 carbon. 1, 2, 3 and single bond in carbon. There is 3 carbon. Therefore name is prop. And single bond is there single bond असल्यामुळे इथे काय असणार आहे? ANE. Therefore parent name is propane. Parent name is propane. Now which functional group is attached? There is functional group is attached OH. There is functional group attached is OH. OH is a functional group and therefore suffix is OL. Suffix is OL. Now numbering to carbon. आपण कार्बनला नंबर देऊया. OH कुठे अटॅच झालेला आहे? मिडलला. आपण लेफ्ट पासून सुरुवात करू. 1, 2, 3. आता आपण राईट पासून सुरुवात करूया. 1, 2,
3. OH कोणत्या कार्बनला अटॅच झालेला आहे? सेकंड नंबरच्या. डावीकडून उजवीकडे पाहिलं किंवा उजवीकडून डावीकडे पाहिलं तर तो सेकंड नंबरच्या कार्बनला अटॅच झालेला आहे. आणि म्हणून आपण OH ग्रुप कोणत्या कार्बनला अटॅच झाला आहे तो नंबर इथे काय दिलेला आहे? 2. नंबरिंग टू कार्बन इज 2. सफिक्स इज OL. आता आपण तिघांचं मिळून एक नाव आयुपॅक नेम तयार करू शकतो. प्रोपेन, पहिल्यांदा पॅरेंट नेम, नंतर नंबर, नंतर सफिक्स. प्रोपेन 2 ओल. प्रोपेन 2 ओल हे त्याचं काय असणार आहे? नाव असणार आहे. ओके. नाऊ नेक्स्ट CH3 CH2 COOH. कार्बन नंबर ऑफ कार्बन इज 1 2. सिंगल बॉन्ड असल्यामुळे इथ नंबर ऑफ कार्बन इज 3 सॉरी 1 2 3. आणि प्रोप असणार आहे, नाव काय असणार आहे? प्रोप. सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE. तर पॅरेंटचं नाव काय आलेलं आहे? प्रोपेन. पॅरेंट इज प्रोपेन. आता इथे फंक्शनल ग्रुप कुठला आहे? COOH. COOH ला आपण सफिक्स काय अटॅच करतो? सफिक्स COOH ला ऑइक ऍसिड. देअरफॉर सफिक्स इज ऑइक ऍसिड. नंबर दिला आपण तर कार्बनला फर्स्ट नंबर येईल. इथं फर्स्ट नंबर. त्यामुळे इथे काय येणार आहे? प्रोपॅनिक ऍसिड. द प्रोपॅनिक ऍसिड. नाउ देयर इज number of carbon is 2. C1 2. Therefore unsingle bond. Therefore parent is ethane. Ethane. Functional group is amine. Functional group is amine. Suffix is amine. Number is 1. And therefore ethane. इथेन अमाइन. ई रिप्लेस करायचा. इथेन अमाइन. वाचायचं कसं? इथेनामीन. इथेनामीन असं वाचायचं. इथेनामीन. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. CH3 CHO. Number of carbon is 2 and single bond, and therefore ethane is a parent's name. Functional group is CHO. Functional group is CHO. Therefore suffix is CHO ला कोणता suffix है? AL. Suffix is AL. Number is 1. Number is 1. CH3 CHO. इथेन ई रिप्लेस करायचा AL ला. इथेनाल. हे कसं वाचायचं? इथेनाल. Now next, number of carbon is 1 2 3 4. There is single bond, and therefore 4 कार्बन कुणाला असतात? 4 कार्बन असतात ब्यूटेन. ब्यूटेन. therefore parent name is butane. इथे कुठला फंक्शनल ग्रुप अटॅच केलेला आहे? विच फंक्शनल ग्रुप अटॅच हिअर? CO. COचं सफिक्स काय आहे? COचा सफिक्स आहे ONE. सफिक्स आहे ONE. आता CO सफिक्स कितव्या कार्बनला जॉईन केलाय बघा? 1 2 3 4. 1 2 3 4. आता याच्यामध्ये डावीकडून उजवीकडे गेला तर कार्बनचा नंबर आहे 2 आणि उजवीकडनं डावीकडे मोजला तर कार्बनचा नंबर आहे 3. तर यामधला लहान नंबर घ्यायचा. यातला कुठला नंबर निवडायचा आपण? वी सिलेक्ट द स्मॉल नंबर. देर इज अ 2. देअरफॉर नंबरिंग टू कार्बन इज 2. नंबरिंग टू कार्बन इज 2. आता आपण नाव तयार करूया. ब्यूटेन 1 2. ब्यूटेन 2 1. आधी आपण काय करायचं? ब्यूटेन पॅरेंट्स नेम, नंतर नंबर आणि नंतर सफिक्स. ब्यूटेन 2 1. नाउ सी द next example. There is how many carbons? 1 2 3 4. There is a 4 carbon, and therefore name is bute. Name is bute. There is a single bond. Single bond. There is double bond, and double bond असेल तर आपण काय करतो? ENE.
ब्यूटला आपण ENE लावायचं. ब्यूट इन. देअरफॉर पॅरेंट्स नेम इज ब्युटीन. नाउ विच इज फंक्शनल ग्रुप इज ऍड? देअर इज नो फंक्शनल ग्रुप. CH3, CH2, CH, CH2. देअरफॉर देअर इज नो फंक्शनल ग्रुप, नो सफिक्स. अँड आता कार्बन नंबरिंग टू कार्बन. कार्बनला कोणत्या कार्बनला डबल बॉन्ड दिलेला आहे? तर फर्स्ट कार्बनला डबल बॉन्ड दिला आहे. त्यामुळे ते ब्यूट 1 इन किंवा ब्युटीन असं वाचलं तरी चालेल. ब्यूट 1 इन किंवा ब्युटीन असंही वाचलं तर चालेल हे. ओके. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. How many carbon is there? 1, 2, 3. There is 3 carbon. Therefore there is a prop and there is a triple bond, single bond, triple bond. कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्ड असेल तर आपण काय लावतो तिथे? YNE. Therefore parents name is propene. Parents name is propene. PROPYNE. Propene. There is no functional group. There is no functional group, no suffix, no number. And therefore IUPAC name is that hydrocarbon is propene. या हायड्रोकार्बनचं नाव आहे प्रोपीन. Now see the next example. There is how many carbon? 1, 2, 3, 4, 5. There is 4 carbon. And there is single bond and each carbon. And therefore parent name is pentane. There is a pentane. Parent is pentane. Now which functional group is attached? Functional group attached is chlorine. Chlorine is a functional group and chlorine असल्यामुळे आपण काय घ्यायचंय? प्रेफिक घ्यायचंय. तर इथं प्रेफिक काय येणार आहे? इथं प्रेफिक येणार आहे क्लोरो. क्लोरो इज अ प्रेफिक. नाउ functional group attached to which carbon? Functional group attached to कोणत्या कार्बनला? 1, 2, 3, 4, 5. आपण डावीकडून उजवीकडे गेलं तर दुसऱ्या नंबरच्या कार्बनला हा क्लोरीन अटॅच आहे. तर समजा आपण उजवीकडनं मोजलं 1, 2, 3, 4, 5. तर इथे कार्बन हा दुसऱ्या आणि चौथ्या असा आपल्याला दिसतो. यातला स्मॉल नंबर चूज करायचा 2. देअरफॉर क्लोरीन इज अटॅचिंग टू द सेकंड कार्बन. देअरफॉर कार्बन नंबरिंग टू कार्बन इज 2. देन देअरफॉर विच IUPAC नेम इज ऑप्टेन. आपल्याला कोणतं IUPAC नेम मिळालं? तर पहिल्यांदा आपण काय घ्यायचं? कुणाचं नाव घ्यायचं आपण? तर पॅरेंटचं नाव आहे पेंटेन. त्यानंतर नंबर घ्यायचा. नाही, क्लोरो असल्यामुळे आपण काय घ्यायचं? इथे प्रेफिक घ्यायचा आहे. तर प्रेफिक क्लोरो आहे. क्लोरोच्या अगोदर 2 नंबर घ्यायचा. बघा, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असेल तर ते आपल्या पॅरेंटच्या अगोदर लावायचं असतं. तर क्लोरो पेंटेन. पण क्लोरो कितवा क्लोरो तर दुसरा. देअरफॉर 2 क्लोरो पेंटेन. 2 क्लोरो पेंटेन हे त्याचं काय असणार आहे? नाव असणार आहे. ओके. नाउ लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आता आपण हे फास्ट घेऊया. 1, 2, 3 कार्बन म्हणून आणि सिंगल बॉन्ड म्हणून प्रोपेन. प्रोपेनला कोण जोडलाय? ब्रोमो. म्हणून इथे काय घ्यायचं? ब्रोमो पहिल्याला जोडलाय. त्यामुळे इथे काय येणार आहे? 1 ब्रोमो प्रोपेन. 1 ब्रोमो प्रोपेन. 1 ब्रोमो प्रोपेन. सी द 1, 2, 3, 4 कार्बन आहेत आणि सिंगल बॉन्ड आहे. 4 कार्बन म्हणजे कोण? ब्युटेन. ब्युटेनला OH कोणत्या कार्बनला जोडलाय? तर दुसऱ्या कार्बनला. त्यामुळे इथे काय येणार आहे? OH ला काय असतं? AOL असतं. तर ब्युटेन 2OL. ब्यूट 2OL हे त्याचं नाव असणार आहे. किंवा ब्युटेन 2OL. CH3 CH CH3 NH2 1 2 3 prop. Single bond AME. Therefore it is a propane. NH3 म्हणजे अमाईन. कुठल्या कार्बनला जोडलाय? अमाईन सेकंड नंबरच्या. मग इथं काय येणार आहे? प्रोपेन 2 अमाईन असं येईल. HCOOH कार्बन आहे 1, त्यामुळे मिथेन
आणि फंक्शनल ग्रुप आहे COOH, त्यामुळे ऑइक ऍसिड, मिथेनॉइक ऍसिड. 1 2 3 4 कार्बन आहे 4, त्यामुळे ब्युटेन. सिंगल बॉन्ड असल्यामुळे ब्युटेन. CHO ला AL जोडतो आपण सफिक्स, तर ब्युटेनाल. ब्युटेनाल, ईला AL रिप्लेस करायचा. 1 2 3 4 5 पेंटेन. आणि इथे कोणता आपण जोडलेला आहे, तर इथे आपण CO काय आहे, ONE, त्यामुळे इथे ONE येईल. पेंटेन ONE कितव्या कार्बनला जोडलाय, 1 2 3 1 2 3, त्यामुळे नंबरिंग टू कार्बन इज 3. मग काय येणार आहे, पेंटेन 3 ओन. पेंटेन 3 ओन असं हे येणार आहे. आता आपल्याला नाव दिलेलं असेल पेंटेन 2 ओन, याच्यावर म्हणजे आतापर्यंत आपण आपल्याला हायड्रोकार्बन दिले त्याच्यावरनं आपण आयुपॅक नाव शोधून काढलं. उलट असंही असू शकतं की तुम्हाला नाव दिलेलं असेल आणि तुम्ही काय शोधून काढायचं, तर तुम्ही त्याचा फॉर्म्युला शोधून काढायचा. आता बघा, पेंटेन 2 ओन. आता पेंटेन 2 ओन काय येणार आहे, पेंटेन म्हणजे किती कार्बन, 1 2 3 4 5 कार्बन. पेंट असल्यामुळे 5 कार्बन. त्यानंतर ONE चा सफिक्स कोणता आहे, C डबल बॉन्ड O, आणि याला आपण हे द नंबर ऑफ असाइन्ड फॉर द कीटोनला कोणता नंबर दिलाय, 2. तर आपण काय करायचं, हे जे कार्बन आहे ते 1 2 3 4 5, ह्या कार्बनच्या किती नंबरला, 2 नंबरला ONE लावायचा. बघा, पेंट म्हणजे 5 कार्बन, 2 म्हणजे 2 नंबरचा कार्बन, आणि त्याला काय जोडायचं आहे, ONE म्हणजे कोण, ONE म्हणजे आता हे स्ट्रक्चरल फॉर्म्युले बघा, ONE म्हणजे C डबल बॉन्ड O, त्यामुळे आपण 2 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड O जोडायचा, आणि उरलेल्या सगळ्या कार्बनला आपण काय जोडायचं, हायड्रोजन जोडायचे. अशा पद्धतीने आपल्याला जर नाव दिलेलं असेल तर त्याच्यावरनं आपण स्ट्रक्चर पण काढू शकतो. आता हे बघा, 2 क्लोरोब्युटेन. आता ब्युटेन असल्यामुळे काय होईल बघा, किती नंबर कार्बन येतील, ब्यूट स्टँड नंबर ऑफ कार्बन किती असतात ब्युटेनला कार्बन, 4. नंबर ऑफ कार्बन इज इक्वल टू 4. आता मग इथे कार्बन किती घ्यायचे, 4 घ्यायचे, 1 2 3 4. आता इथे बघा कोण इथे, क्लोरो, हे 1. आता क्लोरो स्टँड, क्लोरो म्हणजे काय, क्लोरो स्टँड काय जोडणार आपण, क्लोरीन जोडायचं याला. क्लोरोला काय जोडायचं, क्लोरीन म्हणजे Cl जोडायचं. पण आता किती, आणि नंबर काय आहे, 2 नंबर आहे. तिसरा नंबर, द नंबर असाइन फॉर द क्लोरोला कोणता नंबर जोडायचा आहे, 2. किती नंबर द्यायचा आहे, क्लोरो ग्रुप इज 2. 2 नंबरला आपण क्लोरो जोडायचा आहे. मग आता आपण कार्बन परत काढूया, 1 2 3 4. मग आता क्लोरीन आपण कशाला जोडायचं आहे, 2 नंबरला. इकडनं 2 नंबर घ्या किंवा इकडनं कुठलाही चालेल. तर याला आपण क्लोरीन जोडला. आता उरलेल्यांना आपण काय देऊन टाकायचे, हायड्रोजन. याला किती हायड्रोजन लागतील, 3. याला 1च लागणार आहे. याला किती हायड्रोजन लागणार आहे, 2. आणि याला किती हायड्रोजन लागणार आहे, 3. म्हणजे हे कसं आलं, CH3 CH, त्याला Cl CH2 CH3. म्हणजे जर आपल्याला दिलेलं असेल नाव, तर नावावरून आपण काय शोधून काढू शकतो, नावावरून आपण त्यांचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला शोधून काढू शकतो. इथे बघा तुम्हाला इथं दिलेलं आहे, राईट स्ट्रक्चरल फॉर्म्युला फॉर द फॉलोइंग आयुपॅक नेम. पेंट 2,1चं आपण शोधलं, पेंट 2,1चा स्ट्रक्चरल फॉर्म्युला शोधला. 2 क्लोरोब्युटेनचा पण फॉर्म्युला आपण शोधला. आता प्रोपेन 2 ओलचा फॉर्म्युला पण तुम्ही प्रोपेन
प्रोपेन टुओल, मिथेनॉल हे बाकीचे 6 तुम्ही शोधून काढू शकता. आपण याच्यामध्ये हा क्वेश्चन नंबर 5 पण आपण आयुपॅक नेममध्ये कव्हर केलेला आहे, हा पण आपण कव्हर केलेला आहे. अशा पद्धतीने आपण कुठल्याही जवळजवळ 35 एक आपण हायड्रोकार्बनला आयुपॅक नेम कसं द्यायचं ते शिकलेलो आहोत आणि हे पण तुम्हाला माहिती झालेलं आहे. तर स्टुडंट, तुम्हाला आजचा व्हिडिओ लेक्चर कसा वाटला? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.